शक्तीपीठ महामार्गावरून सतेज पाटील, राजेश क्षीरसागर यांच्यामध्ये जुंपलेली आहे. पाटलांचा विरोध आहे तर क्षीरसागरांनी मुंबईमध्ये समर्थकांची बैठक बोलावली आहे. बैठकीला शहरातील लोक उपस्थित होते असं सतेज पाटलांनी म्हटलंय. बैठकीमध्ये शेतकरी उपस्थित नसतील तर राजकीय संन्यास घेईल असं क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे. काल जे शिष्टमंडळ MSRDC मध्ये बैठकीला गेलं त्या सगळ्यांनी पूर्वीसुद्धा त्यातल्या अनेक लोकांनी हरकती दिलेल्या आहेत की हा शक्तीपीठ महामार्ग नको म्हणून. आता काही शहरातले लोक त्याच्याबरोबर होते. राजू शिंगाडे आहेत, कमलाकर जगदाळे आहेत, त्यांच्या जमिनी कुठे जातात मला माहिती नाही. सतेज पाटील काय करतात मला माहित नाही. आता त्यांना काम फारसं राहिलेलं नाही आणि त्यामुळे त्यांना कोणतरी काहीतरी सांगत असेल आणि मग ते काहीतरी बोलत असतील. त्याच्यापेक्षा मी त्यांच्याबद्दल त्या माणसांतर असं बोलू नये. मंत्री राहिलेले आहेत, एक ज्येष्ठ नेते आहेत, विधान परिषदेचे गटनेते आहेत, कोल्हापूर जिल्ह्याचं नेतृत्व त्यांनी केलंय. असंच आता पण आवाहन करतो त्यांना, जर या ठिकाणी जर शेतकरी नसतील तर आज देखील मी माझ्या राजकीय जीवनाचा संन्यास घेतो. पण तुम्ही अशा पद्धतीने दिशाभूल करणं सोडून टाका. लोकांना अशा पद्धतीने शेतकऱ्यांना तुम्ही फसवू नका.